हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोअर विथ श्रद्धा खंडारे. ती सध्या काय करते म्हणजे श्रद्धा सध्या काय करते आजच्या ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी आज ब्लॉग शूट करते आणि तो तुम्ही नक्की पहा. सो आजचा ब्लॉग शूट करायचं कारण म्हणजे आज वीकेंड होता आणि माझ्याकडे बराचसा टाईम होता आणि मी आज काही काही गोष्टी केल्या आहेत पार्लरमध्ये जाऊन. सो आय थॉट की मी छोटे छोटे क्लिप्स आहेत ते ॲड करू आणि आजचा ब्लॉग शूट. सो समटाईम्स इन ऑर्डर टू फील बेटर आणि गुड आपण काही थेरपीज करत असतो, जसं की स्किन केअर म्हणा किंवा कुठे ट्रॅव्हल करून येणं, कोणाला भेटून येणं. सो तुम्ही त्यामधून काय करतात मला नक्की सांगा. सो फॉर माय केस मी आज स्किन केअर चूज केलं होतं आणि तुम्हाला दिसत असेल माझा फेस थोडासा ग्लो करतो आहे दिस टू पिंपल्स. सो तर कसं वाटतं मला सांगा. अलॉंग विथ दॅट स्किन केअर मी केसांना हायलाईट केलं आहे कलर आणि तो मी तुम्हाला दाखवते की मी काय काय प्रोसिजरमधून गेले होते आणि मी काय काय केलं. डू वॉच टू शो यू की तुम्ही बघू शकता. हे असं मी हायलाईट्स केलेत आणि बऱ्यापैकी त्याला छान कलर झाला आहे आणि तो कसा दिसतो मला सांगा. अर्लियर माझे हेअर्स फार जास्त सिम्पल आणि ब्लॅक पूर्णपणे होते आणि मला काहीतरी चेंज पाहिजे होता. सो आय ऑप्टेड फॉर दिस ब्राऊन प्लस कॅरमल शेड. सो मला नक्की सांगा की हा शेड माझ्यावरती कसं दिसतो आहे आणि तो मला सूट होतो आहे का आणि तुमचा कोणता फेवरेट शेड आहे वेन इट कम्स टू हेअर कलर आणि मला नक्की सांगा. थोडंसं लाईटमध्ये येऊन बघितलं तर दीज आर द शेड्स विच यू कॅन सी आणि मोस्टली वेन इट कम्स टू हेअर कलर ना तो लाईटमध्ये आणि थोडा डार्कमध्ये वेगळा दिसतो. सो दिस इज हाऊ इट इज लुकिंग. पार्लरमध्ये मी काय काय प्रोसिजर केली याचा व्हिडिओ मी आता पुढे ॲड करते, तुम्ही तो बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला तो कसा वाटला आणि माझ्या ह्या हेअर कलर आणि हेअर रुटीनबद्दल काय कमेंट करा. सो टिपिकल प्रोसिजर फॉलो झाली होती आणि मला ती खूप टाईम कन्झ्युमिंग पण वाटली, बट द रिझल्ट इज गुड आणि बेस्ट. सो आय एम जस्ट लविंग इट. हा सेटल कलर आहे, प्रोफेशनली पण जाईल. So apart from this hair routine and everything, I just wanted to talk on certain serious topics that are going on in our country, India. आणि त्याच्याबद्दल पण मला बोलायचं होतं बिकॉज मी ब्लॉग शूट केले नव्हते. सो द मोस्ट आणि पहिला अटॅक जो आपल्यावर झाला होता पहलगाममध्ये विच वॉज व्हेरी बॅड आणि ॲज अ ट्रॅव्हलर मला फार वाईट वाटलं की नॉर्मल सिटिझनसोबत असं झालं. बट इन द आन्सर now as an answer, Indian government is also doing certain kind of war which is not at all good, but there is no solution apart from that आणि दोन्ही कंट्रीज फाईट करत आहेत अँड व्हेरी. माझं एवढंच एक ओपिनियन आहे की वी शूड सपोर्ट आर इंडियन गव्हर्मेंट अँड वॉट एवर आर द इन्स्ट्रक्शन्स वी शूड फॉलो नाव ॲज दे विल टेक केअर ऑफ आर कंट्री अँड ऑल ऑफ अस. ड्युरिंग दिस वॉर सोल्युशन किती गोष्टी हॅम्पर होत आहेत, किती लोकांचे जीव जातात आहे आणि केवढं सतर्क सगळ्यांना राहायचं आहे. ह्या सगळे आपल्याला न्यूज चॅनलमधून गोष्टी मिळतातच आहे. बट वॉट आय वूड सजेस्ट की ह्या पिरियडमध्ये आपण शांत राहायला पाहिजे अँड आपले पॅनिक न होता वी शूड सपोर्ट द गव्हर्मेंट अँड लेट्स सी वेन इट विल गेट स्टॉप अँड एव्हरीथिंग विल बी ऑल ओके. चलो तर गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते अँड डू लेट मी नो तुम्हाला तो कसा वाटला अँड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल कीप ऑन पोस्टिंग न्यू ब्लॉग्स जेव्हा माझ्याकडे कंटेंट